हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 25वा, ओवी क्रमांक 101. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूंसी केवी कळे. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूंसी केवी कळे. वेद हे या विश्वातील पहिले वाङ्मय आहे. ते ऋषींना ध्यान समाधीत श्रुत झालेले आहेत, त्यामुळे ते अपौरुषेय आहेत. त्यात या विश्वाची अतिगूढ गुह्य अशी माहिती आणि महती सांगितलेली आहे. हरिनामाचा महिमा वेदांनीही गायला आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, परंतु वेदांनाही नामाचा महिमा आणि महती संपूर्णपणे उलगडून दाखविता आलेली नाही. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वानुभूतीप्रमाणे वेदांचा महिमा आणि महती याहूनही महान आहे. वेदांना हरिनामाचा महिमा आणि महती संपूर्णपणे वर्णन करता आली नाही. याचे कारण अनुभूती सांगायला भाषेची अपूर्णता नेहमीच जाणवते ही आहे. यास्तव हरिनामाचा स्वानुभव घ्यावा. स्वानुभव नेहमीच अवर्णनीय असतो. त्याचे प्रमाण म्हणजे पुरावा शोधत बसू नये, कारण संपूर्ण पुरावा सापडणे कधीही शक्य नाही. तहान लागल्यावर आपण पाणी पितो, परंतु तहान भागते म्हणजे नेमके काय होते ते आपण संपूर्णपणे वर्णन करू शकत नाही. त्यासाठी तहान लागून पाणी पिऊनच पाहावे लागते. यास्तव स्वतःच हरिनामस्मरणाची उपासना करावी आणि हरिनामाच्या महानतेचा अनुभव घ्यावा. प्रमाण म्हणजे परिमाण किंवा माप. आपण म्हणतो हे 1 किलो धान्य आहे. याचा अर्थ 1 किलो वजन म्हणजे काय ते अगोदर ठरवून त्याच्याशी धान्याच्या वजनाची तुलना केलेली असते. यास्तव प्रमाण ठरवायला तुलना करावी लागते, परंतु हरिनामाची तुलना केवळ अशक्य आहे. हरिनामासारखे अन्य काहीही नाही. हरिनामस्मरण ही उपासना अनन्य आहे. यास्तव हरिनामाची कशाशीही तुलना करू नये. त्याची स्वतंत्रपणे स्वानुभूती घ्यावी. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की ते जीवजंतूंसी केवी कळे. वेदांनाही ज्याचा संपूर्णपणे उलगडा होत नाही, तेथे आपल्यासारख्या सर्वसामान्य जनांना त्याची उकल होणे अशक्य आहे. तेव्हा उगाचच परिश्रम घेऊन वेळ वाया न घालविता प्रत्यक्ष आचरणाने हरिनामाची स्वानुभूती घ्यावी. हरि ओम.